शाळेत असताना मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो, तर ती खाकी हाफ पॅन्ट घालायला लागायची आम्हाला. आणि काही मुलं जे होते ते नापास झालेले होते बरेचदा, आणि ते मोठे होऊन गेले होते, त्यांचे मोठे मोठे पाय होते, आम्ही खूप लहान दिसत त्यांच्यासमोर. तर त्यांना वाटायचं की त्यांच्या पायावर केस बीस पण आले होते, त्यांना वाटायचं की नाही हाफ पॅन्ट घालायचे आपल्याला. तर मग असा एक मुलगा होता, तो माझा मित्र होता, तर तो अनुभवी विद्यार्थी होता त्या वर्गातला. तर त्यांनी मला सांगितलं की असं मला मुझे यार बहुत लज्जा आती है ये सब ऐसा कर, हाफ पॅन्ट पहन के आता हूँ तू. तर मी त्याला म्हटलं मग तू फुल पॅन्ट घाल, नको घालू तू. तर नाही म्हणजे तसा नियम केलेला आहे. म्हटलं ज्यांनी नियम केला असेल त्यांनी पण हाफ पॅन्ट घालायला पाहिजे. मग तर मी असं थोडं उचकून देत होतो लोकांना. तर तो खरोखरच पेटला आणि त्यांनी मग डायरेक्ट जाऊन मुख्याध्यापकांकडे मागणीच केली, मग तुम्ही पण हाफ पॅन्ट घाला. आमचे तिथले मुख्याध्यापक ब्राह्मणाचार्य म्हणून फार कडक शिस्तीचे व्यक्ती होते, आणि तो पण फार कर्मठ असा व्यक्ती होता. आणि त्यांनी पण खूपच मनावर घेतलं आणि ते हाफ पॅन्ट घालून यायला त्यांची ती जुन्या टाईपची राजदूत होती, ते सुरू करायचे आणि हाफ पॅन्ट घालून यायचे. त्यांनी सांगितलं मग आता तुला हाफ पॅन्ट घालावं लागेल. तर असं थोडंसं काही काही गोष्टी होत होत्या. श्याम मानव यांनी यवतमाळातून काम सुरू केलं. तर तेव्हा मी लहानपणी ते टांगे असायचे आमच्या इथे, तर त्या टांग्यामध्ये मी अनाऊन्समेंट करत फिरायचो शाळेत असताना की यांचं आज इथे व्याख्यान आहे, तुम्ही या आणि प्रात्यक्षिक पहा अंधश्रद्धा निर्मूलनाचे वगैरे. आणि मग तेव्हा अब्राम कौर आले होते श्रीलंकेचे, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी चमत्काराच्या विरोधात. तर तेव्हा मग तिथे अंगारे ते निखारे म्हणजे चालतात ना, बुवा महाराज लोक फसवतात किंवा मुळे दैवी हूँ इसलिए मुझे कुछ नहीं होता, आणि म्हणून मी निखारेहून चालतो. तर त्याचं साधं तत्व असते की राग जर आली नाही कोळशांवर तर आपण पण चालू शकतो, हे त्यांनी समजून सांगितलं. मग कोण कोण चालेंगा असं त्यांनी विचारलं. तर मी तेव्हा शाळेत होतो, मी चालत गेलो त्याच्यावरून. आणि दुसरं, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये काही डाकूंनी आत्मसमर्पण केलं. सगळ्यात तलवारी आणि बंदुका सगळ्यात चंबळच्या खोऱ्यातल्या त्या डाकूंनी समर्पित केल्या. आणि ते यवतमाळला एकदा आले होते, आझाद मैदानात कार्यक्रम होता. तर मी तेव्हा लहान होतो, कदाचित तेव्हा काही कळत नसेल म्हणून असेल, म्हणजे मी काही खूपच असं वेगळं काही केलं असं मला वाटलं नाही. पण लोकांना फारच वाटलं अरे हा घाबरत नाही डाकूंना. मी त्यांच्या मांडीवर जाऊन बसलो. फक्त शेवटचं एक सांगतो आणखी, म्हणजे आम्ही नंतर शिबिरांमध्ये जात होतो वेगवेगळ्या, जसं आपल्या इथे असतात ना व्यक्तिमत्व विकास शिबिरं वगैरे. तर तिथे ना खूप जण टाकून द्यायचे अन्न. मला फारच वाईट वाटतं, म्हणजे अन्न टाकतात कशाला, हे असं वाया घालवतात. मग आम्ही काय केलं की काही मित्र मी जमा केले, ते पण असे टार्गट टाईपचे, म्हणजे आम्ही कसं की गोंधळ करणारे टार्गट असे टाईपचे मुलं. तर ते माझे मित्र असायचे नेहमी. तर मी ते गोळा केले. म्हणजे ते मुलं फार काम करतात ना, मी तुम्हाला सांगतो, ते अगदी फार संवेदनशील असतात. त्यांना काय काम करायला मिळत नाही व्यवस्थित, म्हणून ते असे होतात. म्हणजे मी पण तसंच होतो. तर आम्ही असं ठरवलं की हे टाकून देतात ना, आपण ते सगळं अन्न गोळा करून खायचं. आणि आम्ही काय केलं की सगळं शिबिरातल्या मुलांचं टाकलेलं अन्न गोळा केलं आणि ते आम्ही प्लेटमध्ये घेऊन त्यांच्यासमोर खाल्लं. तर त्या दिवशीपासून अगदी टाकणं कमी झालं, टाकून देणंच कमी झालं. तर मला वाटतं की मग मला असं वाटायला लागलं अरे हे काहीतरी अभिनव आपण करायला लागलं. मग ते कसं शाबासकी पण मिळायची ना. तर साधारणतः मार्क मिळत नाही, त्यांना शाबासकी मिळते, तेव्हा फार आनंद होतो. तर मग त्याच्यातून मला थोडं समाधान वाटायला लागलं की अरे चला हे चांगलं काम आपण करत राहायला पाहिजे. असं वकिली शिक्षणाकडे कसा वळला? खरं मला वकील वगैरे व्हायचं नव्हतं. मला काहीतरी वेगळं करायचं असं मनात होतं. म्हणून मग मी काय विचार केला की ते सिनेमांमध्ये पत्रकार वगैरे दाखवायचे, अशी बॅग लटकवलेले आणि ते असे बरोबर लिहायचे आणि ते सगळं बोगसपणा बाहेर काढायचे. तर मला वाटलं आपण असंच व्हायचं आता. म्हणून मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला रानडे इन्स्टिट्यूटमधून पुण्यातून. पण नंतर मी जेव्हा गेलो तिथे एका न्यूजपेपरमध्ये मोठ्या नोकरी करायला लागलो. तर तिथे ना 3-4 महिन्यातच माझ्या लक्षात आलं की आपण जे म्हणतो ते काय लिहिता येत नाही, आणि मला जे मनात आहे ते लिहायचं असेल तर मला अजून 15-20 वर्ष वाट पाहावी लागेल, त्याच्याशिवाय काय हे लोक लिहू देणार नाही आपल्याला. त्याच वेळेस काय झालं की मला एक आर्टिकल मी वाचलं कॉम्बिनेशन स्टडीचं, की आजकाल कसं आहे सर्टिफिकेट आणि डिप्लोमाचा सुळसुळाट झाला आहे, खूप जण कोणते कोणते कोर्सेस करत राहतात, पण मला बिलकुलच अभ्यास करायची इच्छा राहत नव्हती कधी. तर म्हणून मी बघत राहायचो की बा कोणता अभ्यासक्रम आहे की कमीत कमी अभ्यास करावा लागेल, नंतर पुन्हा पुस्तक नाही वाचावं लागणार. तर मग कॉम्बिनेशन स्टडीचं वाचल्यावर मला लक्षात आलं अरे पॉवरफुल व्हायचं असेल तर हे जर्नलिझम आणि लॉ असं एकत्र केलं की फार पॉवरफुल होतं. त्याच्यात ते लिहिलं होतं. म्हणून मग मी ठरवलं की LLB करायचं. आणि त्यातून मग म्हटलं परत मग इतिहास ते थोडंसं माझ्या डोक्यावर ओझं फार होतं की महात्मा गांधी बॅरिस्टर, आंबेडकर बॅरिस्टर, सावरकर बॅरिस्टर, हे सगळे असे लोक, लोकमान्य टिळक वकील. म्हटलं सगळे वकील लोक एवढे मोठे होऊ शकतात म्हणजे काहीतरी होऊ शकतो. तर आमचे आजोबा काय म्हणाले तेव्हा की त्यांनी मोतीलाल नेहरूंचा एक जोक सांगितला. ते म्हणाले की लोक असे म्हणतात वकिलीबद्दल की खूप चांगलं तुम्ही केलं, तुम्ही मोतीलाल नेहरू व्हाल, आणि काहीच नाही केलं तर पंडित नेहरू व्हाल. मी म्हटलं अरे बरं आहे.
आणि म्हणून मग मी ते LLBचा अभ्यासक्रम ILS लॉ कॉलेजमधून केला. हो, म्हणजे आता माझी बायको रमा इथे माझ्यासोबत आहे, ती माझ्या वर्गातच होती. तर मी अभ्यास करायचो नाही, त्याच्यामुळे बाहेर बरेचदा असायचो वर्गाच्या. तर त्याच्यामुळे मग मला हे आवश्यक होतं, कोणाच तरी मैत्री करायला पाहिजे अभ्यासू व्यक्तीशी. आणि ही रमा जी आहे ना फारच हुशार आहे. कोणता पण अभ्यासक्रम घेतला की ती पासच होते आणि खूप चांगल्या मार्कांनी होते. म्हणजे ती आमच्या पुणे युनिव्हर्सिटीमधून मेरिटमध्ये आली. तर मी मग तिची मदत घ्यायचंच ठरवलं. म्हटलं हिच्या नोट्स बिट्स तयार असतात सगळ्या. तर तसं मी तिथे सुरू केलं. पण मला आहे ना त्या अभ्यासक्रमात काही दम वाटत नव्हता. म्हणजे ते लिगल हिस्ट्री वगैरे विषय मला फारच बोर व्हायचा. किंवा ते कोण तो मला नावही आठवत नाही आता, तिला रमाला माहिती आहे. ते कोणी काय म्हटलं आहे ना विनाकारण काय करायचं आपल्याला. मी म्हटलं लॉचा इतिहास कशाला, आत्ता जे प्रश्न आहे ते सोडवायचे ना आपण कायद्याचा वापर करून. तर माझं म्हणणं होतं त्यांना युनिव्हर्सिटीला पण की हा विषय ऑप्शनल ठेवा. कारण की मी खूपच अभ्यास केला त्याचा की जास्तीत जास्त मुलं लिगल हिस्ट्रीमध्ये नापास व्हायचे. आणि मला फार भीती वाटायची मी पण याच्यात असू शकतो. तर मग मी आमच्या प्राचार्यांना पण भेटलो होतो आणि आम्ही काही सह्या वगैरे घेऊन युनिव्हर्सिटीला पाठवायचं असं पण ठरवलं होतं की हा विषयच रद्द करा. आणि ज्यांना खूप आवड आहे ना, म्हणजे खाज आहे वगैरे, तर त्यांना मग ते इतिहास शिकू द्या, आम्हाला आमचे कामाचे विषय शिकवा. तर असं थोडंसं माझं म्हणणं होतं तेव्हा. बरोबर. पण अशा परिस्थितीमध्ये तू LLB झालास, मग कामाला कशी सुरुवात केलीस, व्यवसायाला कशी सुरुवात केलीस, आणि त्या काळामध्ये पहिला प्रश्न तू कुठला हातात घेतलास? तर मला आहे ना असं लोकांसोबत काम करायला आवडते. म्हणजे खूप जास्त लोक त्यांच्यासोबत मी काम करतो आहे. असं एकटं काहीतरी शास्त्रज्ञ वगैरे असतात ना, असे एकटं काहीतरी खोलीत बंद करून, तर मला ते काही आवडत नाही. म्हणून मग मला वकिलीत चांगलं वाटलं की खूप लोक असतात, गर्दी असते सारखी. पण मग जेव्हा मी वकिलीसाठी कोर्टात पाय ठेवला तर खरं मला फारच विचित्र वाटायला लागलं की इतक्या गोष्टी बदलल्या जातात, इतक्या गोष्टी ज्या खोट्या आहेत त्या सांगितल्या जातात. आणि काय म्हणतात ते, काळ्याचं पांढरं करायचं, खऱ्याचं खोटं करायचं, तोच माणूस खूप हुशार. तर मला वाटतं अरे आपण पांढरं आहे ते पांढरंच सांगितलं, काळं आहे ते काळंच सांगितलं, जे खरं आहे ते खरंच आहे असं म्हटलं तर आपण मोठं होऊ शकत नाही का? लोक तसेच प्रतिमा करून दिलेली आहे त्यांनी वकिली व्यवसायाची. तर म्हणून मग मला थोडंसं घुसमटल्यासारखं झालं होतं. मग मी काही वेळा डॉक्टर अभय मग यांच्याशी बोललो, काही वेळा मेधा पाटकरांशी बोललो. आणि त्या लोकांनी सगळ्यांनी मला, मेधा पाटकरांनी खूप चांगलं सांगितलं. तर त्यांनी असं सांगितलं की ज्याचं वेगळेपण ज्यांनी जपलं त्या व्यवसायात पण तो मोठा होऊ शकतो. बरोबर. आणि मला खूपच चांगलं वाटलं की आपण वेगळेपण तर आपण जपलंच आहे आधीपासून. म्हणजे मला फार सोपं वाटलं. आणि मग मी तशा प्रकारे वकिली सुरू केली. आम्ही असं ठरवलं की जिथे जिथे बस जाते तिथे आपण जायचं. आणि माझे वडील तर आधीपासून पदयात्रा आणि सामाजिक संपर्क प्रचंड आहे त्यांचा. त्यांनी सगळीकडे ते पोस्टकार्ड लिहितात ना आता पण ईमेलच्या युगात. तर मी पण लिहितो पोस्टकार्ड. तर त्यांनी सगळीकडे पोस्टकार्ड पाठवले आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आणि माझी सून हे दोघं तुमच्याकडे येतील आणि लिगल अवेअरनेस, कायदे साक्षरता वगैरे कायद्याची माहिती तुम्हाला सोप्या भाषेत देतील. मग आम्ही एक पोतं तयार केलं आणि लिगल एडचे असे धुळखात पडलेले कोर्टातले जे पोस्टर्स असतात ते आणले, ते आम्ही त्याच्यावर चिकटवले खरड्यांवर वगैरे. आणि ते सगळे बॅगमध्ये भरून आम्ही जायचो. काही वेळेस कसं की पायी जावं लागायचं खेड्यांमध्ये, पण तिथे चांगले कार्यक्रम व्हायचे. मग माझे क्लायंट जे आहे ना ते सायकलवरून यायचे, 2-2 तासाचा प्रवास करून यवतमाळला सायकलवर यायचे. आणि ते म्हणायचे की तुम्ही आमची केस चालवा. तर मग त्याच्यातून काय होते की गरिबांच्या केसेस जेव्हा माझ्याकडे यायला लागल्या ना तेव्हा मी बघितलं की त्यांच्यावर फारच अन्याय झालेला असतो. त्यांचं खरं असते पण त्यांना मांडता येत नाही. शिकलेले नसल्यामुळे कदाचित शब्द कमी असतात पण सांगतात फार व्यवस्थित. त्यांच्याकडे ना विस्डम असतो, शहाणपण ते खूप मोठं असते. ते आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं नसते ते. बरोबर. तर मला तिथे फार चांगलं वाटलं की तेव्हापासून माझ्या मनात एक चिडच निर्माण झाली की आपण यांच्यासाठी काम करायचं. मग तशा केसेस आपोआपच यायला लागल्या. मी पुण्यामध्ये म्हणजे आधी यवतमाळला वकिली सुरू केली, मग पुण्यात आलो मी. कारण की पुण्यामध्ये म्हणजे भारतातला आणि आशियामधला सगळ्यात मोठा तुरुंग म्हणजे एरवडा तुरुंग आहे असं जेव्हा मला कळलं तर मी वंचित घटकांसोबत काम करायचं ठरवलं. मग 4 भिंतींमधलं तर खूप मोठा वंचित घटक आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की फक्त गरीब माणूस जेलमध्ये राहतो, श्रीमंत कधी राहत नाही. त्याच्यामुळे मग तिथे मला खूप लोक भेटले. तर तिथे काय झालं की एक माणूस आला माझ्याकडे आणि तो म्हणाला की साहब आप मेरी केस लो, मेरे ऊपर बहुत अन्याय हुआ है. आणि त्यांनी काही हिंदी आणि उर्दू पेपरचे कटिंग्स दाखवले. तर मला ते काही उर्दू बिर्दू कळलं नाही, पण मी त्याला म्हटलं नंतर बघून मी तुला सांगतो, मग बाद में बताऊंगा असं त्याला सांगितलं. पण मी नंतर बघायचं विसरून गेलो. पुन्हा पुढच्या व्हिजिटला जेव्हा जेलमध्ये गेलो तर तो कैद्यांचं डेलिगेशन घेऊन आला माझ्याकडे. म्हणजे मी आतमध्ये जायची मला परवानगी असल्यामुळे तिथे जेल ते सगळे लोक भेटायला आले. साहब बोले इसका केस आप लो. इसका केस कैसा केस है कि खाया पिया कुछ नहीं, गिलास फोड़ा 12 ऐसा केस है.
तर मी म्हटलं काय केस आहे बघतो. मी त्यांना म्हटलं पण मी बलात्काराची केस घेत नाही. त्याच्यावर लहान मुलीवर रेप करून तिला मारून टाकण्याबद्दल जन्मठेप त्याला झाली होती. बर. आणि आपण हे लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टाने नुकतंच सांगितलेलं आहे आता काही वर्षांपूर्वी, जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा, म्हणजे माणसाला सडवून कुजून तिथंच मारायचं जेलमध्ये. तर तो माणूस 11 वर्ष जवळपास जेलमध्ये होता. त्याच्यानंतर मला भेटला. मग त्याच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन मी सुरू केला. तर मी पत्रकारिता केलेली असल्यामुळे ते शोध पत्रकारिता वगैरे ते सगळं डोक्यात होतं आपल्या. तर मग मी मुंबईला गेलो. त्या पेपर्सचे मॉर्ग्स असतात, मॉर्ग म्हणतात त्याला, म्हणजे सगळे जुने पेपर्स ठेवलेले असतात. त्यातून काही शोधून काढल्या गोष्टी. तर लक्षात आलं की त्याच्यामध्ये जो चौकशी अधिकारी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहे, पोलीस ऑफिसर, त्यांनी आत्महत्या केली. आणि त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली खिशामध्ये की माझ्या एका चुकीमुळे किंवा माझ्यावर आणलेल्या दबावामुळे मी मुद्दाम जे खोटं काम केलं त्याच्यामुळे आज एका आरोपीला जन्मठेप झालेली आहे आणि मला हे सहन होत नाही. मी मुद्दाम त्या इन्स्पेक्टरचं नाव सांगतो. तो खरा हिरो आहे, अब्दुल कादिर बारगीर, मुस्लिम माणूस आहे. आपण जे समजतो ना मुस्लिम सगळे खराब असतात, बकवास आहे ती. तो मुस्लिम माणूस, त्यांनी तसं लिहून ठेवलं आणि सुसाईड केली 7व्या मजल्याहून लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये. तर तेही मला सगळं सापडलं. आणि मग मी एक चळवळीतलेच असलेले पण आता चीफ जस्टिस असलेले जज तेव्हा होते हेमंत गोखले, त्यांच्याकडे ते पाठवलं आणि ते पुण्याला आले. त्यांना तेव्हा भेटलो आणि ती केस रिओपन केली. त्याच्यामध्ये जस्टिस ढोलकिया म्हणून एक होते, त्यांची एक इन्व्हेस्टिगेशनची कमिटी नेमली. त्यांनी रिपोर्ट सादर केला आणि त्या सगळ्या आधारावर हा माणूस 11 वर्ष 6 महिने आयुष्याचे घालवल्यानंतर निर्दोषाला सोडण्यात आला. त्यांनी काही केलं नव्हतं, त्याला फसवलेलं होतं. त्याची स्टोरी अशी आहे की तो एक कचरा वेचणारा माणूस जो चेन्नईवरून इथं मुंबईत आला आणि पोलिसांनी कोणाला तरी त्याच्यामध्ये वाचवलेलं आहे, ते माहीत नाही आपल्याला अजून. ती केस सुरू आहे आता. कोणाला वाचवलं मला माहीत नाही, पण कोणाला तरी तर टाकायला पाहिजे मुलगी मेल्यावर. तर या माणसाला रस्त्यावरून आणून मारून त्याला सांगितलं की त्याचं वीर्य तिथे पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. ते असं मारल्याच्या अवस्थेत तर कोणाचं लिंग ताठर होऊ शकत नाही. त्याच्या लिंगाचा भाग धुवून घेऊन त्याचं पाणी त्या मुलीच्या कपड्यांवर टाकून केस त्याच्यावर प्रूव्ह केली आणि त्याला आतमध्ये अडकून टाकला. त्याच्या बायकोला माहीत नाही, काही माहीत नाही. हा माझ्याकडे नंतर सुटल्यावर हा आला माझ्याकडेच राहिला. तो म्हणे साहब मैं कहाँ जाऊँ. मी तेव्हा त्याला जेवायला दिलं पोटभर. तर तो म्हणाला नहीं इतना मैं खाना नहीं खाऊंगा, जेल में से मुझे बता के भेजा है लोगों ने कि थोड़ा थोड़ा खाना खाना, क्योंकि यहाँ पे थोड़ा सा ही मिलता है, एकदम खाया तो पेट खराब हो जाएगा. म्हणजे माणुसकी बघा की मग तिथे माझा मुलगा छोटा होता खूप, रांगत त्याच्याजवळ गेला. मी मुद्दाम बघत होतो, त्यांनी त्याला स्पर्श केला रिशांनी आमच्या. तर त्याला इतका आनंद झाला की लहान मुलाचा कोमल स्पर्श इतके दिवस विसरलेला माणूस. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याला काही ठिकाणी मी काम लावून दिलं, पण नंतर त्याला बायकोला आणि मुलाला भेटण्याची ओढ होती. तो परत गेला चेन्नईला. तेव्हा मी सगळ्या पुण्यातल्या पत्रकारांकडून, कारण की त्यांना बातम्या मिळाल्या होत्या, त्यांना ते ब्रेकिंग न्यूज मिळाली. तुम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळाली ना, याला काय मिळालं, तुम्ही सगळेजण पैसे गोळा करून द्या. त्यांनी पैसे दिले आणि हा माणूस चेन्नईला गेला, बायकोला शोधायला गेला. पण घरी गेल्यावर पाहिलं तर त्याच्या फोटोला हार होता आणि तिने दुसऱ्याशी लग्न केलेलं होतं. कायद्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त जेव्हा कोणी गायब असतो, माहिती नसतो, पत्ता ठाव ठिकाणा नसतो, तेव्हा तो मेलेला आहे असं कायदेशीरित्या गृहीत धरण्यात येते. कायद्यामध्ये तत्व आहे की अटक केल्यावर त्या माणसाच्या परिवाराला कळवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टी न करता पोलिसांनी यांना डांबून ठेवलं होतं आणि तो माणूस सुटला. मला वाटते की आयुष्यातली माझी खूप मोठी कमाई आहे की त्या माणसाला आज भिंतीच्या बाहेर श्वास घ्यायला मी. असंच हा जसा एक वैयक्तिक इश्यू होता, तसेच सामाजिक प्रश्न सुद्धा तू हातात घेतोस, त्याच्याबद्दल काही सांगशील? मी सेक्स वर्कर्स सोबत काम करताना अशा सुरू असलेल्या लढाया खूप आहेत की कायदाच बदलण्याची गरज आहे. आपण काय करतो की साधारणतः कायद्याच्या याच्याबद्दल बोलतो, अंमलबजावणीबद्दल बोलतो. आपण कायद्याच्या स्वरूपाबद्दल बोलत नाही किंवा हा कायदा आहे याचा उपयोग कोणाला होणार, कसा होणार. सेक्स वर्कर्सबद्दल जो आहे ना की त्या बायांना कोणीतरी फसवून प्रेमामध्ये आणतात आणि कुठेतरी जाऊन विकतात आणि त्यांचं शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया म्हणून त्यांना स्टॅम्प लागतो, त्या समाजात परत येऊ शकत नाही. न दिसणाऱ्या भिंती एवढ्या मोठ्या मजबूत उभ्या होतात की त्या बाया परतच येऊ शकत नाही. त्यांच्यासाठी काम करत असताना मला खूपच शिकायला मिळालं. डोळे आणि मन साफ असल्याशिवाय या स्त्रियांसोबत तुम्ही काम करू शकत नाही. माझ्या मनाची पूर्ण साफसफाई या स्त्रियांसोबत काम करत असताना झाली. ते नाही तर ते काय म्हणतात, अरे ऐसे बहुत आते जा असं म्हणतात त्या. पण त्यांच्याजवळ माझा नंबर होता, त्या रात्री बेरात्री मला फोन करायच्या. लोक म्हणायचे तू बंद करून ठेव फोन, पण मला त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी रात्रीच, कारण त्यांच्यावर अन्याय होतात, 2 वाजता असेल 1 वाजता असेल, मी बुधवार पेठमध्ये धावत जात होतो आणि त्या स्त्रियांच्या केसेस मी सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे जजेस किती उदासीन असतात. त्यांच्याकडे बघत पण नाही, 500 रुपये 5000 रुपये दंड ठोकून देतात. त्या केसेसमध्ये अजून पण काम सुरू आहे. नंतर सगळ्यात पहिले पुण्याच्या बुधवार पेठमध्ये झेंडावंदन मी सुरू केलं.
तेव्हा विद्या बाळसारख्या खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना बोलावलं. त्यांना वाटलं की आपल्या हस्ते झेंडावंदन आहे. मी म्हटलं नाही विद्याताई, तुम्ही सगळेजण उभे राहा आणि या बाईच्या हस्ते आपल्याला झेंडावंदन करायचं. त्या बाईला वाटलं पाहिजे हा झेंडा माझा आहे, हा देश माझा आहे. आणि तिथे आज पण झेंडावंदन सुरू आहे. नंतर वोटिंग राईट्ससाठी मी प्रयत्न केला. वोटिंग राईट्स बद्दल जेव्हा आम्ही मागणी केली तर त्यांनी सांगितलं की नाही, यांना तुम्ही देऊ शकत नाही कारण यांचा परमनंट राहण्याचा पत्ताच नाही. तर तेव्हा आपले एक इलेक्शन कमिशनर होते मेधी रट्टा म्हणून, त्यांचं एक पुस्तक, आणि सतत मला काय झालं की अभ्यास करायचा नव्हता पण ह्या सगळ्या कामांमध्ये सतत वाचतच राहावं लागते. आणि मेधी रट्टांचं मी वाचलं होतं की ॲड्रेस प्रूफ असायची गरज नाही. म्हणजे आनंद नाडकर्णीसारखे गृहस्थ आहेत जे समाजसेवेचं एक मापदंड आहे, त्यांनी लिहून दिलं. एखाद्या राजकीय माणसांनी, एखाद्या नगरसेवकांनी लिहून दिलं की मी या व्यक्तीला ओळखतो, हा भिकारी आहे, हा फुटपाथवर इथं झोपलेला असतो, 5 वर्षापासून मी याला भीक मागताना बघतो, तरी पण त्याला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. त्याचं परमनंट रेसिडेन्स प्रूफ गरज नाही. या सगळ्या गोष्टी मांडून आम्ही जवळपास 268 बायांना तेव्हा वोटिंगचा राईट मिळवून दिला. आमच्या नागरी दृष्टीनं एक टोलचा प्रश्न तू हातात घेतलायस, खाजगी बसेसच्या भाड्याचा प्रश्न हातात घेतलायस, त्याच्यावरती जरा सांगशील? तर खाजगी बसेस ज्या आहेत त्या एक आपल्या सगळ्या सामान्य माणसांची पिळवणूक करणारं षडयंत्र आहे असं मला आधीपासून वाटते. किंवा जर ह्या सगळ्या खाजगी बसेस हे मोठे मोठे मालक घेऊ शकतात पैसेवाले, तर सरकार का घेऊ शकत नाही? त्यांच्याजवळ तर एवढा पैसा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मुद्दाम काही रस्ते, मुद्दाम काही जागा सोडल्या जातात की तिथे बाकीच्या लोकांनी धंदा केला पाहिजे आणि पैसे कमवले पाहिजे. खाजगी बसेस त्यापैकीच आहे का? म्हणजे पुण्याहून मुंबईला यायचं असेल तर वेगळं तिकीट, मुंबईहून पुण्याला जायचं तर वेगळं तिकीट, रविवार असेल तर वेगळं तिकीट, सोमवार असेल तर वेगळं तिकीट. नंतर माझे मित्र इथून नागपूरला जातात, पुण्यावरून चंद्रपूरला जातात, त्यांच्याकडून अगदी सणावाराच्या दृष्टीने आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भरमसाठ, दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर अगदी 2-2 हजार रुपये तिकीट घेतात आणि ड्रायव्हरच्या बाजूला स्टूलवर बसून नेतात. तर ही पिळवणूक आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि आम्ही एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहितार्थ याचिका दाखल केली कोर्टामध्ये की काहीतरी नियम यांना असले पाहिजे आणि कुठेतरी कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे याचं की असं का होते. तर ती याचिका दुर्दैवाने आम्हाला जजनी म्हटलं तिथल्या की याच्यामध्ये जनहित काय आहे. मी कोणतेही जनहितार्थ याचिका करतो तर मी रस्त्यावरच्या 10 लोकांना विचारल्याशिवाय करत नाही. तुम्हाला सांगतो, नेहमी सामान्य माणसाला विचारतो की हे बरोबर आहे का असं. तो म्हणतो नाही, हे बरोबर नाही, हे चूक आहे. सामान्य माणसाला जे पटत नसेल ते चूकच आहे. तो कायदा असो की काही पण असो, तो कायदा पण चुकीचा आहे असं मी नेहमी मांडत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे मग मी जेव्हा हे मांडलं आणि त्यांनी सांगितलं की हे जनहितार्थ नाही आहे आणि ते 25,000 रुपये डिपॉझिट भरा गॅरंटी म्हणून, मी म्हटलं मी कुठून आणू 25,000 रुपये, मी तर लोकांसाठी म्हणतो आहे. तर त्यांनी सांगितलं, मी म्हटलं ऑर्डर पास करा तशी. ते म्हणे तुम्ही कोर्टाला डिक्टेट करता का? मी म्हटलं कोर्टाला डिक्टेट करत नाही, मी काय ऑर्डर देत नाही. तुम्ही ऑर्डर जी म्हणता ना 25,000 रुपयाची, ती ऑर्डर करा. मी सामान्य लोकांकडे जाऊन भीक मागणार आहे 500 रुपये, 1000 रुपये, आणि तसे 25,000 रुपये जमून तुमच्याजवळ सबमिट करणार आहे. आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ती केस अजून पण खूप जास्त करण्याची गरज आहे. असंच एक टोलचंही प्रकरण तू हातात घेतलंयस ना? टोलचं ॲक्च्युली एक आपले DIG आहेत रिटायर्ड, मुश्रीफ साहेब, तर त्यांनी खूप अभ्यास त्याचा केला. कारण माझ्या एक लक्षात आलं की बा हे कसं काय असं होऊ शकते. तर अभ्यासाच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा काही काही दुसऱ्या लोकांनी केल्या पाहिजे असं मला नेहमीच वाटते. बोलता मी हे विषय बोलत असतो, त्यांनी खूपच अभ्यास केला, याचा इतकी माहिती काढली आणि आम्ही पिटिशन दाखल केलं. तेव्हा जेव्हा हायकोर्टात हे पिटिशन आलं तेव्हा मला लक्षात आलं की जवळपास 8-9 राज्यांनी असे पिटिशन दाखल केलेले आहे. आणि सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर दिली, सगळे पिटिशन एका जागी दिल्लीला बोलवले. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की टॅक्स आपल्याकडून घेण्याची जबाबदारी किंवा अधिकार फक्त सरकारला आहे. पॅरलल गव्हर्नमेंट कोणी उपस्थित करू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही. म्हणजे हे राईट्स दुसऱ्याला भाड्याने देणे पण चुकीचं आहे. टॅक्स एक प्रकार हा टॅक्स आहे. आता तिथे एक गमतीचा भाग पुन्हा आहे. तिथे काय करतात ते की आपण पैसे दिले की ते काय करतात, सुट्टे नसले की चॉकलेट देतात. मग मी काय केलं, एक दिवस चॉकलेट जमा केले खूप आणि त्यांना चॉकलेटच दिले, बा हे 28 रुपये चॉकलेट घे. तर ते म्हणाले नाही, चॉकलेट नाही चालत. म्हटलं अरे तुम्ही दिलेले चॉकलेट चालतात आणि आम्ही दिलेले चालत नाही, हे कसं काय है ना. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली अशी छोट्या छोट्या गोष्टींवर सामान्य माणसाची पिळवणूक आणि शोषण होत असते. आपण बोलत नाही, त्याच्यामुळे लोक दाबत राहतात. कोणतेही राजकारणी हो आपल्या कामाचे नसतात. आपण उठलं पाहिजे, आपण उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं कायदा हा सामान्यांसाठी आहे आणि सामान्यांच्या रक्षणासाठी तो आहे. तर ह्याची जाणीवच सामान्यांना नसते. हा सगळ्याच्या मध्ये विरोध किती होतो. नवीन कल्पना, नवीन रस्ता असं म्हटल्यावरती विरोध तर होतच असेल. काय होते माहिती आहे का, नवीन खूपच रस्ता घेतला ना तर लोकांना कळतच नाही विरोध कुठे करायचा. आता लोकांना बरेचदा म्हणजे मला असं जाणवते की मोठे मोठे वकील पण असतात, त्यांना विनाकारणच हेवा वाटतो. म्हणजे माझ्याशी कालपर्यंत बोलत असलेला, एवढा जवळून बोलत असलेला माणूस पण एवढ्या जवळ आल्यावर पण ओळख दाखवत नाही. म्हणजे उगीच हेवा वाटणे, मत्सर वाटणे, अशा गोष्टी होतात.
पण काय होते की आपण जो वेगळा मार्ग अवलंबतो ना, तो त्यांना कळतच नाही की हा मार्ग कोणता आहे. मग ते विरोध करायला उभं कुठे राहणार. घरच्या लोकांना म्हणजे इवन जाऊ द्या, रमाची आई आणि माझी सासू, त्यांना पण मी काय करतो हे दुसऱ्यांना सांगताच येत नव्हतं. आणि कसं एक इंजिनियर असला, डॉक्टर असला, पटकन सांगता येईल आमचा हा जावई हा इंजिनियर आहे. हां, म्हणजे लोक काही विचारत नाही किती कमावतो वगैरे, मग कमावतच असतील बा, डॉक्टर आहे असं सांगू शकतो. आता माझं काय सांगायचं, जसं मगाशी यांनी म्हटलं, वकील आहे सांगायचं, काय सामाजिक कार्यकर्ता सांगायचं, पैसे किती कमावतो काय, काहीच सांगता येत नव्हतं. तर असं होते. त्याच्यामुळे मग त्याच्यात काय होते की विरोध हा असतो, पण तो न दिसणारा असतो बरेचदा. तू तुझ्या चळवळीमध्ये सातत्य कसं राखतोस? सातत्य असं मुद्दामून नाही ठेवलेलं आहे मी. हा. विचार जेव्हा पक्का केला ना आपण की हे काम करायचंच आहे, तेव्हा मग ते आपोआप आपल्याला दिशा मिळत जाते. नंतर आपल्याला विषय दिसतात की हे विषय याच्यावर काम करायचं आहे, तर मग त्याच्यामधून काय होते की सातत्य हे निर्माणच होते. मी म्हणजे कोणत्या पण केसमध्ये आता मानवी हक्कांचे विषय आणतो. हा. पुण्यामध्ये सगळ्यात पहिले मी विषय मांडला की खड्डे रहित जीवन हा आपला मानवी हक्क आहे. खड्डे असणं हे आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. बरोबर. जेव्हा एक मी भाषण असं पुण्यात केलं एका ज्येष्ठ नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिक खूप कामं करतात आजकाल, हा. तर त्यांनी ते लिहून घेतलं सगळं हा. आणि त्यांनी पत्र पाठवलं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनला. आणि नॅशनल ह्युमन राईट्स कमिशननी नोटीस इश्यू करून पुणे महानगरपालिकेला सांगितलं 15 दिवसात खड्ड्यांचा हिशोब द्या, केव्हा दुरुस्त करणार सांगा. तर कसं आहे, लोकांचे मणके ढिले होतात, गाड्यांचे पार्ट्स ढिले होतात, लोकांचा खर्च वाढतो, डॉक्टरचा खर्च वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यात मांडल्या होत्या. तर हे अशा दृष्टीने मांडता आलं तर ते गणित लोकांच्या मनात भिडते आणि लोकांच्या खूपच उपयोगाचा कायदा आहे असं मी जेव्हा सांगतो त्यांना, तेव्हा त्यांना लक्षात येते. मग मी त्यांना हे पण सांगतो की बा शहाण्यानेच कोर्टाची पायरी चढली पाहिजे. आज शहाणे कोर्टाची पायरी चढत नाही आणि 1.5 शहाणे चढतात. म्हणजे गुंड डाकू लोक हे सगळे कायद्याचा कसा वापर करायचा त्यांना माहिती आहे. आता तुम्ही आम्ही जर सामान्य माणूस कायद्याचा वापर करणार नाही, कायदा हे एक समाज परिवर्तनाचं माध्यमच आहे, आपण स्वीकारलं पाहिजे. मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कायदा हे समाज परिवर्तनाचं साधन आहे म्हणून तू त्याच्याकडे पाहतोस.